राज्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। शेतकऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2215 कोटींच्या मदतीची घोषणा केलेली आहे। ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी शेतकऱ्यांची करा। केंद्राची मदत यायला वेळ लागतो। मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही, म्हणून ही जबाबदारी केंद्राची आहे। आजपर्यंत केंद्रातनं सर्वाधिक जास्त मदत महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल। राज्यभरात सध्या पावसाचं थैमान पाहायला मिळतंय। यंदा पाऊस चांगला झालाय, त्यामुळे पिकं चांगली येणार अशी आशा शेतकऱ्यांना असतानाच मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे होत्याचं नव्हतं झालंय। त्यामुळे शेतकरी आणि विरोधकांनी महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सरकारकडे केली आहे। विरोधकांनी केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलंय। नियमानुसार होईल तेवढी मदत शेतकऱ्यांना करणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय। ओला दुष्काळ जाहीर करा आणि सरसकट कर्ज माफी शेतकऱ्यांची करा। ही परिस्थिती असतानाही महाराष्ट्राच्या सरकारने काही केलं नाही, म्हणून ह्या देशाचे सहकार मंत्री, जसं NDRFची टीम जेव्हा येते ती होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते, त्याच्यामुळे अमित शाह यांच्याकडे देशाच्या 2 जबाबदाऱ्या आहेत। एक गृहमंत्री देशाचं म्हणून आपल्याला जेव्हा अशा अडचणी येतात तेव्हा केंद्रातून आपण मदत मागतो, ती त्यांच्या अंडर येते। ओला दुष्काळ काय, या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याकरता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे ती सगळी मदत आम्ही त्या ठिकाणी देऊ। राज्याप्रमाणे केंद्रानंही महाराष्ट्राला मदत करावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे। तर केंद्राची मदत यायला वेळ लागेल। राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच केंद्र सरकारची मदतही निश्चित घेऊ असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। सरकार ज्यावेळेस त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे। राज्याने अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं, या 2 गोष्टी करायची गरज आहे। केंद्राची मदत यायला वेळ लागतो, कारण सगळं असेसमेंट करून एकच प्रस्ताव हा केंद्राकडे जातो आणि त्यानंतर केंद्र त्या संदर्भात मदत करतो। पण आपल्याला माहिती आहे की NDRFच्या अंतर्गत केंद्र सरकारने आपल्याला ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेले असतात, त्यामुळे ते पैसे आपण खर्च करतो आणि आपले पैसे गरज पडली तर आपण त्या ठिकाणी जे काही पैसे लागतील ते देतो आणि त्यानंतर नियमाने केंद्र सरकार आपल्याला मदत करत असते। त्यामुळे केंद्र सरकारची मदत निश्चित घेऊ, ती मदतही मिळेल। मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नदी नाल्यांना पूर आलाय, त्यामुळे घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरांची पडझड झाली आहे। त्यामुळे मराठवाड्याला जास्त मदत करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे। तसंच राज्यावरील वाढत्या कर्जाच्या बोजावरूनही त्यांनी सरकारला डिवचलंय। जास्तीत जास्त मदत मराठवाड्याला मिळावी। महाराष्ट्रावर 9 लाख कोटीचं कर्ज या सरकारने करून ठेवलंय, त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार मराठवाड्याला मदत करण्यात किती पुरं पडू शकेल मला सांगता येत नाही, म्हणून ही जबाबदारी केंद्राची आहे। मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल, अशा अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये, पूरस्थितीमध्ये प्रत्येकाला मदत करण्याचं काम केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जातं। आजपर्यंत केंद्रातनं सर्वाधिक जास्त मदत महाराष्ट्राला मिळालेली आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळेल, यासाठी राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल। शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होते आणि याच मागणीवरून विरोधकांनीही सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलाय। सरकारनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। तर सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2215 कोटींच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे। बाकी पिकाचं तर नुकसान भरपाई होऊ शकत नाही आणि कोणताही सरकार देऊ शकत नाही, आम्हालाही कळतं, पण किमान तेवढा दिला तरच तो शेतकरी थोडा तरी सावरू शकेल आणि कर्जमाफी करणं हे आवश्यक आहे। तुम्ही आता नवीन GR जो काढला तो जुना GR बदलला, निवडणुकीपूर्वी मतं घेण्यासाठी काढलेला, म्हणजे ही तर बेमानी आहेच ना शेतकऱ्यांशी।
मतांसाठी वेगळा जी.आर. निवडणुकीच्या पूर्वी, मतं झाल्यानंतर वेगळा जी.आर. त्यामुळं दिवाळीपूर्वी द्या, पण 50,000 रुपये हेक्टर प्रमाणे द्या, आम्ही तुमचं स्वागत करू. 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटी रुपयाची मदत करण्याचे जी.आर. काढलेले आहेत. यातले जवळपास आता 1,829 कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये, म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे, पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो. पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत. त्यामुळे जवळपास हे 2,215 कोटी रुपये हे तर जमा होतीलच, पण यासोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाही आहे. कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतोय, त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे. शेतकरी आणि राजकीय नेते ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करतात, मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याचे काही निकष आहेत. पिकांचं नुकसान 33% किंवा त्यापेक्षा अधिक झाले का हे तपासलं जातं. पावसाचं प्रमाण त्या तालुक्यात, गावामध्ये 24 तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झालाय का. महसूल विभाग, कृषी विभाग व स्थानिक प्रशासन पंचनामे करून याबाबत अहवाल सादर करतात. शेतीशिवाय घर, जनावरं, रस्ते, पाणी पुरवठा यावर झालेला परिणामही तपासला जातो. या अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्य सरकारकडून ओला दुष्काळ घोषित केला जातो. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे सरकारनं मदतीची घोषणा केली असून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. सरकारनं तत्काळ केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.